मुलांनी शांत बसायचंय. एक छान कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपल्या समोर जे बसलेले आहेत ते विकास डोंगरे आहेत आणि ते अपंगांच्या संदर्भात म्हणजे आपल्या दिव्यांगांच्या संदर्भात खूप काम करतात, अगदी तळागाळापर्यंत. आणि ओळख अशी करून त्याची तो आपला माझी विद्यार्थी म्हणजे आपल्याकडे डीएड कॉलेज होतं तेव्हाचा विद्यार्थी आहे. आणि आता जुन्नरमध्ये आपल्या मुलांच्यासाठीचं वसतिगृह चालू केले आणि मेन तो स्वतः एक कलाकार आहे उत्कृष्ट, तर त्यामुळे तो दिव्यांगांच्या संदर्भात कल्चरल प्रोग्राम म्हणजे आखणं आणि ते सादर करणं हे मेन काम करतो. ते मी अगदी थोडक्यात त्याची अशी ओळख करून त्याच्या कलाकार म्हणून आलेले आहेत ते डॉक्टर शशी गायकवाड आहेत. आपण सगळी डिटेल माहिती नंतर घेऊया. आता मी असं विकासला आणि मॅडमला अशी विनंती करते त्यांनी लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. अलंकातुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया अखंडा महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी. गणपती बाप्पा मोरया. आजचा जो भारुडाचा विषय आम्ही निवडलेला आहे तो म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचं व्यवस्थापन. म्हणजे आपण त्या मुलांना घरी कशा पद्धतीने ट्रेन केलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने शिकवलेलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने आपण भारुड सादर करतो. भारुडाचे बोल अर्थातच गुरगुंड आहे. गुरगुंडा होईल ग बाई तुला गुरगुंडा होईल, गुरगुंडा होईल ग बाई तुला गुरगुंडा होईल. बघा वैदिक किती हुशार आहे बघा. मोबाईल तो तिचा गाणी लावायला दुसरा आणि ते स्टॉप करायला मी बरीच भारी काय माहिती माहिती वैदिक बाई तो काय तुझं काय गाणी तुझं काय ते पोपट आणि खेळणी सगळेच टाकून दिली. कारण आता तू इकडे आलास बाबा म्हणे याला पालकांना काही ज्ञान देणार आहे, गुरुगुंडा देणार आहे म्हणाला. मला पण वाटलं होतं की आजीबाई काहीतरी गुरुगुंडाच देणार आहे, पण मग तो गुरुगुंडा तो आणलाय कशामध्ये. माझं गाठोड येती बसला आहे माझं गाठोड. बाबा मग हे गाठलं काय नावाला इकडे ठेवायचं का. ते गाठोड असं आहे ना रे बाबा, गावोगावी जावं लागतं, फिरावं लागतं, मग बिचाऱ्या गावातल्या बायांना काही मी लागतं, मग ते याच्यातून काढून मी देतो. अच्छा अच्छा, म्हणजे आजीबाईला असं म्हणायचंय की त्या गाठोड्यापेक्षा हे गाठोडं लय महत्वाचे आणि विशेष म्हणजे त्या गाठोड्याचं म्हातारीला वजन होतंय, या गाठोड्याचं काय म्हातारीला वजन होत नाही असं दिसतंय. आणि तुला या गाठोड्यात नक्की आहे तरी काय. सगळं आहे हे जे पाहिजे ना ते सगळं आहे. सगळं म्हणजे जर आमच्या कोणाला ऐकायला येत नसेल तर तुझ्याकडे श्रवण यंत्र आहे का.
म्हटलं मी कसं ठेवी माझ्या बाळाला असं बनण्याचं नाही लागलं. नाही लागत का बरं? त्याला ऐकायला येतं, त्याला जरा डोळ्यांनी बंदूक आहे. पण माझ्या गाठोड्यामध्ये श्रवण यंत्र जरी नसलं ना रे बाबा, तरी मी आपल्या तायांना बायांना ताया मावशींना सगळ्यांना सांगते की ह्या पोरांना ज्याला श्रवण ऐकायला येत नाही त्याने कसं पागवायचं, त्याच्याशी कसं बोलायचं ते त्याच्याजवळ आहे. हा का? म्हणजे जर आपल्या मुलांना ऐकायला येत नाही तर काय करायचं ते तू सांगणार आहे वय? अगं पण म्हातारे ती बाई गेली की वापिसात तिथून, आता तुझं कोण ऐकणार? आणखी या बाया बसल्यात हा. गेली म्हणून काय झालं? अच्छा 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 काय सांगतील की तिला? बर. मग आता म्हातारे मला सांग, जर तू श्रवण यंत्र द्यायचं म्हणते नाही, मग जर आमच्या एखाद्या पोराला ऐकायला येत नसेल तर काय करायचं मग? अशा मुलांना वेगळी भाषा असते, अच्छा. समजते की नाही. आपण कसे बोलतो पटपट टपटप बोलतो की नाही, पण त्या मुलांना भाषेतून बोलावं लागतं बोटांच्या, मग त्याला समजतं. आणि ते मुलं शिकतात, ते मस्त बोलतात. मग त्यांना असं मुलगी असली की असं करतात, मग काय मनात काही असेल तर असं काहीतरी असं काय काय त्यांची भाषा असते. अच्छा, म्हणजे आमच्या ट्रेनिंग कोर्सच्या वेळेला आम्हाला जी साईन लँग्वेज शिकवली ते म्हणतोय. आता म्हातारे मला तू सांग, जर या सगळ्या बाया, आता ती बाई नोकरीला गेली, या इथं बसले त्यांना धुणं भांडी झाडू पोटा एक ना 10 काम असतात त्यांना, मग ही साईन लँग्वेज यांना कुठं कोण शिकवणार? असं आहे की आपलं घरचं काम तर आपल्याला सुटलं नाही, कोणाला सुटलं नाही बाईच्या जातीला. मग ते काय करायचं, ते आपण सगळं काम आटोपून आपण ते शिकलो पाहिजे. पहिल्यांदा आपण शिकू, मग आपण आपल्या पोराला सांगू. अच्छा, म्हणजे या लोकांना सगळ्यांना ऑडिओलॉजिस्टकडे जावं लागेल आणि सगळ्यांनाच काही शक्य नाही. सगळ्यांना त्यांची ऑडिओलॉजिस्टची फी परवडणार नाही. म्हणजे त्याच्यासाठी हे छान छान कोर्टमध्ये सगळ्या या शिक्षिका आहेत, त्यांना त्याचं ज्ञान असणार आहे. अगदी सगळं ज्ञान नसेल, परंतु साईन लँग्वेजची जी काही छोटी छोटी गोष्ट आहे, म्हणजे एरियल स्किल माहिती का तुम्हाला? म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायच्या, म्हणजे काय, शिशू करायची, जेवायचं, ब्रश करायचं, आंघोळ करायची, कपडे घालायची, दप्तर घेऊन शाळेला जायचं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण साईन लँग्वेज करून मुलांना शिकवू शकतो. अगदी आम्ही मास्टर होणार नाही, परंतु आम्ही त्यातल्या त्या मुलांना तेवढं छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतो. आणि म्हातारे तुला एक माहितीये का, अगं इथं कमी पण मोबाईलच जास्त आहे. म्हणजे मला वाटतं हे सगळे युट्यूब बघतात. मग काय वाटतं युट्यूबवर? आईबद्दल असं नाही बोलायचं. तो बोलतो आई रील बघते, रील नाही बघायच्या, रील बघायच्या पण तेवढ्या आणि छान छान रील्स पण असतात बरं का. मग ती म्हणणं म्हणजे बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांना कसं शिकवायचं, आणि खरं तर ते काय आपल्याला शिकवणार, आपल्यालाच बरंच काही माहित असतं, फक्त आपलं त्याचं ज्ञान नसतं. आणि तेच ज्ञान द्यायला आमची म्हातारी म्हणते, गुलगुंडा होईल ग बाई तुला, गुलगुंडा होईल, गुलगुंडा होईल ग बाई तुला, गुलगुंडा होईल, गुलगुंडा होईल ग. म्हटली तुला विद्यापीठामध्ये या मतिमंद मुलांशी कसं बोलायचं ते शिकवलं, आणि मग त्यांना खाण्यापिण्याचं नाही काही शिकवलं का? बरोबर आहे, खाण्यापिण्या पिण्याचं खूप लक्ष द्यावं लागतं बाबा. काय ग बाई, एखादं मूल खातच मग ते तसं खाऊ द्यायचं नाही, पण मग खातच मग करायचं काय? मग त्यांना शक्ती आली पाहिजे खायचं. माझं म्हातारे आमच्याकडे एवढी शक्ती असते की काय 2 चपात्या 10 चपात्या काय 15 चपात्या तेवढं खातील. खातील, बरोबर आहे, खातील, पण मग त्यांच्यासाठी व्यायाम करून घ्यायचा. आणि व्यायाम करून घ्यायचा म्हणजे असं नाही आपण दुसऱ्या शाळेमध्ये आपण बघतो की नाही, पण तुम्ही कोर्स काहीतरी शिकवतात तसं व्यायाम नाही. कसं करायचं, आपल्या घरामध्येच काम करायला त्यांना शिकवायचं. हालचाल झाली पाहिजे, एका ठिकाणी बसून ठेवायचं नाही त्यांना, त्यांची हालचाल झाली पाहिजे. आणि हातापायाची, बोटांची, शरीराची या सगळ्या हालचाली कशा होतील याचा विचार केला पाहिजे. अगं म्हातारे ती बाई मला म्हणती, अरे मी किती वेळा मस्त म्हणते
पोरांना काय काय खायला शिकवायचं, पण ते आमच्या ध्यानातच राहत नाही. पण त्याच्यासाठी काय करायचं त्यांनी? असं कसं ध्यानात नाही राहत हो बाई? मोबाईल बोलायचं कसं ध्यानात राहील? अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का मोबाईल मध्ये एक कॅलेंडर असतं, ऍप असतं, त्याच्यावर जर तू टाइम टेबल केलं आणि त्याच्यावर तू लक्ष दिलं तर ते मोबाईल सांगतं नाश्त्याची वेळ झाली, नाश्त्याची वेळ झाली, नाश्त्याची वेळ झाली, नाश्त्याची वेळ झाली. हो ना? असं पण करता येणार आहे कसं की मोबाईल मध्ये अलार्म लावून ठेवायचा. ताई बाळाला जेवण द्यायचं, ए बाई बाळाला गोळी द्यायचं, ए बाई बाळाला फिरायला न्यायचं. असं ही आयडिया मला म्हातारीची बेस्ट वाटली बरं का. मला असंच वाटत जर आपल्या मोबाईल मध्ये जर ते ऍप आहे तर ते आपण जर वापरलं तर नक्की तुम्ही मुलांच्या जेवणाचं टाइम टेबल करू शकता. आणि तसंही 5-6 तास थोडं शाळेतच बसतात. चला त्या मुलांना आपण विठ्ठल 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 विठ्ठल. चला तर आमची मुलं पंढरपूर वारीला जातात. तिथे आम्ही दिवसभर चालतो वारकरी म्हणून आणि संध्याकाळचा आम्ही भारूड सादर करतो. तर 2 वर्षापूर्वी मी पंढरपूरच्या आषाढी एकादशीला विठ्ठलाचं रूप घेतलं होतं. आणि का घेतलं होतं मला लोकांना सांगायचं होतं की दगडात देव शोधणाऱ्यांनी माणसात देव शोधा. आणि त्याची एबीपी महाराजांनी चांगली न्यूज केली होती. याला कदाचित तुम्ही लोकांनी पाहिली पण असेल, पण तो विठ्ठल म्हणजे मी हे याला कदाचित माहित नसेल. तर असो म्हातारे तू मला पोरांना जेवणाचं सांगितलं, त्याच्या खाण्याचं सांगितलं, डोळ्याचं काय म्हणत होती? ज्यांना डोळ्याने दिसत नाही त्याच्यासाठी एक वेगळी भाषा असते. कोणती बरं? आपण कसं सुई टोचलं की कसं दिसतं कागद, टोचतं ना, छोटाला टोचलं गेला तर बाहेर. अच्छा अच्छा, म्हणजे म्हातारी ब्रेल लिपीचं म्हणतोय. बाबा 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 म्हातारीच्या नाटकात लईच नॉलेज आहे, लईच नॉलेज दिसते. तर ब्रेल लिपी असते ज्या मुलांना दिसत नाही किंवा थोडं कमी दिसतं तर त्या मुलांना आपण अंधशाळेमध्ये घालू शकतो जिथे त्यांना ती ब्रेल लिपी आपल्याला शिकवता येईल. मला असं वाटतं की मग तुम्ही हे मोबाईल घेता, त्याच्यावर रील बघता, त्याच्यावर युट्यूबवर काय काय बघता, तर घरी गेल्यावर माझ्या येण्याचे काय का त्याच्यावर दिव्यांग ध्यास आणि विकास असं माझं युट्यूब चॅनल आहे. त्याच्यातूनही तुम्हाला अनेक माहिती मिळेल की आपल्या लेकरांना कसं सांभाळायचं. खरं तर तुमची लेकरं आहेत. आमच्याकडे गावाला एक शब्द आहे की म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात. त्यामुळे इथे जे सगळे पालक आहेत मला नाही वाटत की कुणाला आपलं खूप जड होत असेल आहे ना. पण ते आणखीन पुढं कसं जाईल, समाजाच्या प्रभावात कसं येईल त्याच्यासाठी मात्र आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही त्या पालक सभेला आलंय आहे की नाही, तर नॉर्मल शाळेच्या पोरांच्या कंप्लेंटच असतात. इथं उलट असतं या शाळेमध्ये. पालक लोक घरच्या कंप्लेंट इथं घेऊन येतात, घरी तो असत नाही करीत तसाच नाही करीत, बरोबर ना. आणि मग तेच मार्गदर्शन द्यायला आम्ही इथे आलेलो आहे. आणि म्हणून मी म्हटलं होतं बुलगुंडा होईल ग बाई तुला, बुलगुंडा बुलगुंडा होईल ग बाई तुला, बुलगुंडा होईल. म्हातारे तुला पण माहिती नुसती डाळ्या नको वाजू. बरोबर पोटात बुलगुंडा आलाय का काय तुमच्या पोटात? आदित्य पोटात आलाय का? पोटात नाही येणार, डोक्यात यायला पाहिजे. तेच सांगा तुम्ही बुलगुंडा इथे नाही, बुलगुंडा इथे पाहिजे. म्हणजे हा बुलगुंडा थोडासा भारूड रूपातून बाजूला घेऊया. आणि आता मी एक शिक्षक म्हणून तुमच्याशी बोलणार आहे. मी त्या भूमिकेतून आता बाहेर पडते आणि माझा परिचय जो बोलला डॉक्टर शशी गायकवाड म्हणून मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपण जर ठरवलं, आपण जर निर्धार केला तर आपण गड जिंकू शकतो. त्याचा अर्थ मला असं सांगायचं की आता तुम्हाला ज्ञान मिळालं, काही माहिती मिळाली, थोडीफार मिळाली, खूप नाही मिळाली. माहिती मिळाल्याबरोबर तुम्हाला वाटतं की हां मी असं करेन. ताईला खास वाटतं असेल की मी असं करेन. ताईला आता जेव्हापर्यंत ताई इथे आहे तेव्हा पण त्याला वाटतं की असं करेन, असं करेन. आणि एकदा काही तुम्ही बाहेर पडल्या आणि घरी गेल्या की मग विसरल्या. असं जर होणार असेल तर त्या ज्ञानाला काहीही अर्थ नाही. जे आपल्याला ज्ञान मिळत असतं त्या ज्ञान मिळाल्यावर आपण निर्धार करतो, मी असं करेन, निर्धार करतो, त्याच्यानंतर कृती झाली पाहिजे. म्हणजे ज्ञान, निर्धार आणि कृती या 3 गोष्टी आहेत
या 3 गोष्टीने आपण आपली परिस्थिती सांभाळू शकतो, बदलवू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आनंदाने करू शकतो. स्वीकारायचं आहे की हा माझं मुलं असं आहे. स्वीकारलं, मान्य केलं की मग दुःख होत नाही. तर आपण रडत असतो आईकडे बाई म्हणतो असं जर आपण केलं तर सारखं ते आपल्या मनाला पोहोचत राहतं. तसं न करता ओके आणि नॉर्मल राहायचं. कुठे घेऊन गेलं तर लोक पाहतील मुलाकडे, पाहू द्यायचं, काही त्याच्यामध्ये कमीपणा नाही. ज्या दिवशी तुम्ही ही गोष्ट स्वीकार करून घ्या, मानून घ्या, ऍक्सेप्ट करा, त्या दिवशी तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. तुम्हाला सगळे मार्ग मोकळे दिसतील आणि ज्ञान द्यायला आपल्या शिक्षिका आहेत हे तुम्हाला देते. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर धन्यवाद. फक्त सगळ्यांना एक नंबर विनंती आहे की तुम्ही आपल्या लेकरांमध्ये देव शोधा आणि त्याची सेवा करा. सेवा करा म्हणजे ओव्हरटाईम पण नाही, आहे की नाही. त्याची कामं त्याला करायला शिकवा. एवढा जरी माझं तुम्ही हे केलं तर मी समजेल की तुम्हाला बुलबुंडा झाला की नाही. बुलबुंडा सांगायचं तात्पर्य काय आहे की कोण कुठे काय करतं. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये चांगले गुण शोधा, एवढंच मला म्हणायचं. मला जास्त बोलायचं नाही, त्यात जास्त बोलायचं नाही, ते डोक्यावर जाईल. फक्त माझं YouTube चॅनल एकदा तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब वाढवायचे किंवा मोबाईलवर मला पैसे कमवायचे असं नाही, पण यदा करा की तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल अशा आशा ठेवतो. जास्त बोललो असेल तर क्षमस्व, पण जे बोललो ते आपलं समजून बोललो, अर्थात सगळ्यांच्या परमिशनने बोललो. धन्यवाद. मला मॅडमांना इथे संधी दिली आणि मॅडम असंच आशीर्वाद द्यायची बाबा आम्ही खूप काम करू. धन्यवाद. ज्या रूममध्ये लेक्चर ऐकलं, ज्या रूममध्ये शिकले, ज्या खुर्चीवर बसले, आज त्याच रूममध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. विकास बोलते मी म्हणते कारण तो माझा विद्यार्थी आणि हे सगळे शिक्षण माझेच विद्यार्थी आहेत. जेव्हा आपल्या डिग्री कॉलेजचे होते तेव्हा तर विकीची तर ओळख झाली आता सगळ्यांना. त्यांच्या बरोबर ज्या आहेत त्या तुम्हाला आता एक म्हातारी म्हणून तो म्हणा, पण म्हातारी नाही, ते म्हातारी वयाने थोड्याशा असतील त्यांचं वय असेल, पण त्यांचं शिक्षण जे आहे ना ते लाजवेल असे आपल्या सगळ्यांना, आम्हाला सुद्धा असं. त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर शशी गायकवाड. त्यांना 60 वर्षापेक्षा म्हणजे त्यांनी वयाचा मग 60 वर्षापेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांचं शिक्षण MSc, MA, PhD झालेलं आहे. अध्यापन शिक्षणात सह्याद्री हिरकणी पुरस्कार प्राप्त आहे त्यांना, म्हणजे सह्याद्री हिरकणी पुरस्कार सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. 2008 आणि बेस्ट शिक्षक पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेला आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला आहे. त्यांनी बरीच पुस्तके लिहिलेली आहेत शिक्षकांसाठी. म्हणजे माझ्या मते त्या आमच्या शिक्षकांचे शिक्षक आहेत आणि अजून सुद्धा त्या आमच्या बरोबर काम म्हणजे आणि आमच्या विकी बरोबर काम करतात महाराष्ट्रभर जाऊन. हे त्यांचं खरंच कौतुक आहे. त्याची त्यांचं आपण एकदा परत एकदा टाळ्या वाजून आणि आपलाच विकी आता तो आमच्यापेक्षा म्हणजे मोठा तुम्ही बघा, तो सगळ्या महाराष्ट्रभर जातोय आणि आपल्या मुलांच्या संदर्भात सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम करतोय. त्याचाही सत्कार आमच्या वैद्य काकांनी करावा.